श्री क्षेत्र मार्डी येथील चल अचल नदीच्या संगमावर असलेल्या श्री मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा तसेच श्री गणेश, शिवलिंग, नंदी, पादुका या मूर्तींचीही प्राणप्रतिष्ठापना माचनूर पीठाचे पीठाधीश प.प्र.श. वीरपाल शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते भक्तिभावात झाला। मार्डी गावाला शक्ती, भक्ती व वैराग्यपीठ असा त्रिवेणी आध्यात्मिक वारसा लाभला असल्यामुळे या गावाचे महात्म्य निश्चितच मोठे असल्याचे प्रतिपादन यावेळी मानूरकर महाराजांनी केले। श्री नागनाथ देवस्थानचे खरगे नागेश स्वामी, श्री यमाई देवीचे आद्य देवी भक्त श्री रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे विद्यमान वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी, अखिल भारतीय पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित देवीदास कोरापाटी यांच्या अधिपत्याखाली सोहळ्यातील सर्व धार्मिक विधी पार पडले। ऋषिकेश कोरापाटी, अंबादास सरगम यांनी मंत्रघोष केले। खरगे महाराज, नागेश स्वामी, श्री यमाई देवीचे पुजारी रंगनाथ गुरव मानकरी, रेणुकादाम मोकाशी, शंकर पाटील, श्रीराम गोंधळो, भैरवनाथाचे पुजारी दादा कुंभार, श्री मातंगी दैवत पुजारी बोराडे सिद्धराम, सुधाकर नराल, शेखर नराल तसेच या सोहळ्याला सरपंच प्रावली गणेश पवार, उपसरपंच ओंकार मार्तंड, शहाजी पवार, बाबासाहेब पाटील, मनोहर जगताप, अविनाश मार्तंडे, सत्यनारायण गुर्रम यांच्यासह सोलापुरातील पद्मशाली समाजातील व मार्डी गावातील सुमारे 2000 भाविक उपस्थित होते। शहाजी पवार यांनी महाप्रसादाचे योगदान दिले। पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले। 9 जणांचे परिश्रम आणि 15 तासाचा खडा पहारा। 2 नद्यांचा संगम आणि निर्जन व निसर्गरम्य अशा वातावरणात दुर्लक्षित असलेल्या या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचा भाव खरगे महाराज, नागेश स्वामी, ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, संजय नामदार, अरुण मुटके, विष्णुशर पवार, सोलापुरातील पद्मशाली समाजाचे नेते पुरुषोत्तम उडता, मल्लेश नराल, सुधाकर नराल यांच्या मनात उत्पन्न झाला। हे सर्वजण मोठ्या जिद्दीनं 2 महिने अहोरात्र फिरले आणि मार्डीच्या आध्यात्मिक इतिहासाचे वैभव वाढविणारा हा सोहळा संपन्न झाला। मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या दिवशी विष्णू जगताप पहाटे 5 पासून सूर्यास्तापर्यंत उभे होते। त्यांनी निरंकार उपवासही केला। मूर्ती घडविणारे पंढरपूर येथील अशोक विटकर हे कलाकार मार्डी गावचे सुपुत्र आहेत। मूर्ती बसवण्यासाठी वापरलेले अधिष्ठान हे चिरबंदी असून घामगाव येथील शंकर जाधव, सचिन जाधव, अजित देवकर या बांधकाम करणाऱ्या कलाकारांनी हे बांधकाम केले आहे। नूतन मूर्तीच्या अभिषेकासाठी प्रयागराज, रामेश्वर, चंद्रभागा, गाणगापूर, भीमा, अमरजा, मार्डी येथील चल अचल नदी, यमाई देवी मंदिर कल्लोळ, श्री नागनाथ मंदिरातील कल्लोळ व रेणुका देवी मंदिरातील पूजेचे पाणी आदी ठिकाणचे जल आणले होते।